मैदानात आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट, मोठा मासा गळाला. योगेश पाटील बॅक टू द डगआउट. बघा कॉम्बॉक्स मधून जर पाहायला गेलं ना तर मिड विकेट आणि लॉंग ऑनचा एरिया थोडासा अस्पष्ट आहे, दिसत नाही. कारण बॅटच्या बॉल मधोमध जेव्हा कनेक्ट झाला होता असं वाटलं होतं की लॉंग ऑन डीप मिड विकेटकडे बॉल क्लिअर होतोय की काय, परंतु तदनंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता, मितेश तिथे होता आणि मितेशनं तो झेल कॅरी केला आणि तिथून मात्र मोठा धक्का, मोठा मासा गळाला लावला तो म्हणजे बळवली संघानं. पहिल्याच बॉलवर मागील वर्षी आपल्या स्वप्नवत पहिली बाईक जिंकणारा योगेश पाटील याला मात्र माघारी परतवलं. तिथून मात्र आता कमबॅक करेल का? बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरे हा संघ. दुसरा बॉल पुन्हा एकदा प्रकाश तयार आपल्या गोलंदाजीमधून आपल्या संघासाठी प्रकाश पाडण्याचं काम करतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, कोणत्या संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल? आजच्या दिवसातील पहिला संघ ठरलाय खारपाडा 11 खारपाडा, परंतु दुसरा कोण? फुलटॉस, फुलटॉस समोरच्या दिशेने घेऊन काढला लॉंग ऑन कडे. दोन क्षेत्ररक्षक बॉल खाली, त्यांना हुलकावणी देत दोघांच्या मधातून बॉल फॉर सीमा पार, रन्स मिळतील 4 चौकार. यश गावड नौका फलंदाज आपण पाहतोय, त्याला माहिती आहे विकेट गेलं हे विसरावं लागेल, धावा करायच्यात. हो हो, ऑन साइडला फटका सजवलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, त्याला हुलकावणी दिल्या बॉलला. डीप कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. इथून मात्र मिसफील्ड, चुकीला माफी नाही, बॉल सीमा पार. अजून एकदा रन्स मिळतील 4 चौकार. यश नक्कीच आपल्या नावाप्रमाणे आपल्या फलंदाजीमध्ये यश संपादन करताना पाहायला मिळतोय. जिथं त्यानं 2 चेंडूंचा सामना केला आणि 8 या धावसंख्येवर खेळतोय. 400च्या स्ट्राईक रेटनं पुढे चाललाय. त्याला रोखायचं असेल तर प्रकाशला एखादा चांगला चेंडू डिलिव्हर करावा लागेल. पुढचा बॉल, हो हो, चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय खेळाडू. गॅप सिलेक्शन, रनआउटची संधी. सौरभ गाऊन धोक्याच्या एंडला. थ्रो डायरेक्ट झाला असतं तर चित्र वेगळं झालं असतं, परंतु योग्यरित्या फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आणि या 2 धाव्यांनी संघ पुढे जाईल. तो म्हणजे 10 या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना डबल डिजिट मध्ये धावसंख्या येऊन पोहोचल्या. आतापर्यंत चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय हा फलंदाज. इथे 3 चेंडूंचा सामना त्यानं केला वैयक्तिक. 10 या धावसंख्येवर खेळतोय. आपण बॅटिंग करत असताना उरण पूर्व विभागातील देवा ग्रुप आवरे या संघाला पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने श्रीराम बळवली, संजय डंगर यांच्या नेतृत्वाखाली खेळत असणारा संघ. प्रकाश, पुढचा बॉल खोलात टाकला होता. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. थ्रो चुकीच्या एंडला झालाय की काय असंच आता म्हणावं लागेल, कारण अगदी जवळ नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पोचला सुद्धा नव्हता. तिथे फ्रेम मध्ये सुद्धा आला नसता जर त्या एंडला थ्रो झाला असता, परंतु तिथे चुकी झाली. तदनंतर मात्र 1 धाव आणि 1 धावेनं संघ पुढे जाईल 11च्या घरात. आतापर्यंत P1चं षटक कमालीचं राहिलं, ज्यामध्ये विकेट सुद्धा आले, चौकार सुद्धा आले, एक डबल आले, एक सिंगल आलाय. सर्व काही घडलं या षटकामध्ये. इव्हेंटफुल षटक राहिलं आतापर्यंत. गोलंदाज प्रकाशचा या षटकातील शेवटचा बॉल सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज सौरभ गावण. हो, शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेंथला होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर P1च्या पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरे संघाची धावसंख्या 13 ला 1.
बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज अनिश बॉलिंग ट्रॅकवर कर्णधाराकडून त्यांना प्राचारण करण्यात येत आहे. आता मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. कर्णधारानं जो आपल्यावर विश्वास दाखवलाय तो मात्र आता सार्थकी ठरवावा लागेल. कारण पहिल्या षटकानंतर आता 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. तर कोणाचे 3-13 वाजतील येणाऱ्या काही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची लढत आपण पाहता. परंतु अनिशला कर्णधाराकडून प्राचारण करण्यात आले बॉलिंग मार्कवर. ओके, बॉलिंग मार्कवर अनिकेत. कारण आपण ही स्पर्धा पाहता युट्यूबच्या माध्यमातून लावतोय, त्यामुळे तुम्ही जे नाव 12th मॅन तुम्ही जे सांगता ते ऑन स्क्रीन व्ह्युअर्स आपले पाहत असतात, त्यामुळे त्याची सुद्धा दखल घ्या. 12व्या प्रतिनिधीची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची असते. येऊन फक्त खेळाडूचं नाव सांगणं हेच नाही, तर बाहेरगावी ज्यावेळेस आम्ही स्पर्धा कव्हर करत असतो तर 12वा प्रतिनिधी सुद्धा आम्हाला सांगत असतो की मागील काही टुर्नामेंटमध्ये आमच्या संघाने कसा खेळ केला आहे, आमच्या खेळाडूंचे रेकॉर्ड स्टॅट्स, आणि ते सुद्धा आम्ही आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. चला स्पीडअप करा, विनंती असेल. शेवटची लढत आहे, 5 वाजलेले आहेत. लवकरात लवकर आपला सामना करायचा आहे. बळवली संघ आपल्यालाच नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करायचं याचं लक्ष असू दे आणि याची दखल तुम्ही घ्या. बॉलिंग मार्कवर अनिकेत पाटील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सामना करेल डावखुरे हाताचा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहिलेत, तो यश गावंड. कोहो खोलात टाकला होता, लो फुल टॉस. चेंडूला उंची जास्त गाठली, अंतर कमी, परंतु नो मॅन्स लँड. कोणताही खेळाडू तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु विरुद्ध दिशेने धावत असताना कोणताही झेल सोपा नसतो. तिथे मात्र एकच धाव मिळेल यशला आणि एका धावेनं समाधान मानावं लागेल, कारण सौरभ स्ट्राईक ठेवतोय. मागील मॅचचा हिरो ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, तोच सौरभ गावंड ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करतोय अनिकेत पाटील याचा. अनिकेतचा पहिला लोअर फुल टॉस होता. आता मात्र पुढचा बॉल कशा पद्धतीचा असेल. बॉलर तयार. चला, मी वारंवार विनंती करतोय दोनही संघांना स्पीडअप करा, अधिकचा वेळ घेऊ नका. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताला चालला. हो, फिरून मारला, लॅप केला आणि बॉलला लॉंग लेग कडे पाठवला. डीप फाईन लेग कडून क्षेत्ररक्षक धावतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न नाही होत आहे. केलाय सुद्धा ओव्हर थ्रो. कलेक्शन प्रॉपर नाही झालं, म्हणूनच ही एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव. पहिलं सत्र जरूर असेल तरी कमीत कमी धावात रोखणं फार आवश्यक आहे. टीमची टोटल धाव फलकावरती आपण पाहता 16 धावा, जिथं 2 धावा मिळाल्यात. आता इथे मात्र पुन्हा एकदा सौरभ गावंड स्ट्रायकिंग एंड कडे राहील. फिल्डिंग मध्ये वारंवार केले जाणारे बदल आपल्याला पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे. एक स्वीपर कव्हरला खेळाडू, एक डीप मिड विकेट आहे. 5 खेळाडू सीमारेषेचा ताबा घेत आहेत. पुढचा बॉल अनिकेतचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. बॉलला पाठवलाय डीप पॉइंट रिजन मध्ये, चौकार. चला, मॅच बॉलवर थांबू नका प्लीज. आला असेल तर घ्या, परंतु अधिकचा वेळ खर्च करू नका. टीमची टोटल या चौकारण्याशी 20 या धावसंख्येवर आतापर्यंत 9 चेंडूंचा काही संपलाय. धाव फलकावरती 20 धावा सुद्धा लागल्यात. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं आणि ते अस्त्र सफल ठरलंय. फलंदाज सौरभ गावंडसाठी आणि टीम देवा ग्रुप आवरेज संघासाठी या 4 धावा वसूल केल्यात. आतापर्यंत सरळ बॅटने सुद्धा धावा येतात, उलटी बॅट केली तरी सुद्धा धावा येतात. अजून एकदा पुन्हा एकदा वेग होता, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. पुन्हा एकदा बॉल सफर करतोय डीप फाईन लेग क्षेत्राचा. अजून एकदा सलगचा दुसरा धमाका, चौकार. एकटा लढतोय खेळाडू आपल्या संघासाठी. सौरभ गावंड मागील मॅचचा हिरो, या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी. त्याला माहित आहे संध्याकाळचा सत्र आहे, हवेचा प्रवाह कुठेतरी मंदावलाय, त्यामुळेच की काय वाऱ्याची साथ थोडीशी मिळणार नाहीये, त्यामुळेच की काय वेगाच्या आगेच त्याची टेक्निक आपल्याला पाहायला मिळतं. ताकदीवर युक्ती कशा प्रकारे श्रेष्ठ असते याचं सर्वोत्तम उदाहरण सादर करत असताना
पुन्हा एकदा रिवर्स अस्त्र बाहेर काढलं, पुन्हा एकदा बॅटची आतली काढा, नशिबाची साथ. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. या मॅच मधला सौरभ गावंडच्या बॅट मधून सलगचा तिसरा चौकार. मालीची बैटिंग मैदानाच्या आतमध्ये. सीधी उंगली से घी निकलता है ये भी दिखा है और टेढ़ी उंगली से भी निकलता है ये भी दिखा है सौरभ गावंड की इस बल्लेबाजी ने. काय कमालीची बॅटिंग आतापर्यंत या सामन्यामध्ये, परंतु अनिकेत पाटील या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा रिवर्स अस्त्र, पुन्हा एकदा लो फुल टॉस, पुन्हा एकदा अल्टी पलटी, बॉल सीमा रेषेच्या बाहेर कटी. सलगचा चौथा 4 इन अ रो चौकार. दोन षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 32 धावा. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिथी मंचकावरती हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार सदस्य तेजस्वी नाईक यांची उपस्थिती आपण पाहताय. त्यांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. मी प्रवीण पाटील यांना विनंती करेल, उत्कृष्ट रेडियम आर्टिस्ट म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण पेन तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत असे आमचे तेजस्वी नाईक यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. ट्रॉफीजवरती जी नावं आपण पाहतोय, उत्कृष्ट रेडियम आर्टिस्ट, खरं तर त्यांचं शॉप वडखल येथे आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या तेजस नाईक यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन तेजस्वी नाईक यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरेज संघाची धावसंख्या 32. 32 धावा 16च्या सरासरीने चाललाय संघ. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलवर 3च धावा होत्या. त्यानंतर मात्र सलगचे आलेले सौरभ गावंडच्या बॅट मधले ते 4 चौकार आपण पाहिल्या. परंतु इथून पुढे येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती टार्गेट देऊ शकेल आवरेज संघ आणि कितपत धावांपर्यंत रोखू शकेल श्रीराम बळवली हा संघ. एका बाजूने यश गावंड आहे, दुसऱ्या बाजूने सौरभ गावंड आहे. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार आहे आदित्य पाटील. आदित्य कशा प्रकारची कामगिरी करेल? डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने समोर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज यश गावंड. पहिला बॉल, आखूट टप्प्याचा बॉल, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्र खाली, तिथे मात्र धमाका केला. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं घेतलाय खरपून समाचार. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. दमदार षटकार. प्रयत्न करत राहायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण प्रयत्न करत राहा. जिंकलो तर आनंद, हरलो तर अनुभव. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करणं सोडायचे नाही आणि हेच प्रामाणिक प्रयत्न देवा ग्रुप आवरेज संघ सातत्यानं करतो. परंतु आदित्यला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. चांगल्या दर्जाचे बॉल येणाऱ्या 5 बॉलवर डिलिव्हर्ड करावे लागतील. एखादा ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी देणं फार आवश्यक. कारण जर या इनिंगचा विचार केला तर पहिल्याच बॉलवर योगेश सारख्या फलंदाजी विकेट आली होती आणि तदनंतर मात्र आवरेज संघानं पाठीमागे वळून पाहिलं सुद्धा नाहीये. कारण आतापर्यंत 13 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 38 धावा लागल्यात. पुढचा बॉल चांगल्या दर्जाचा, परंतु पंच दंडित करतात आम्हाला कळवतात. इट्स अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने संघ पुढे जाईल. 39. 39 धावा. आदित्य पाटील कुठेतरी लाईन लेंथवर येणं फार आवश्यक. पहिला बॉल आखूट टप्प्याचा, दुसरा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर राहिला, परंतु दिशाहीन मारा. वाईड यॉर्कर तो बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. वारंवार आता मात्र आपली दिशा भरकटत असताना गोलंदाज थोडासा दबाव होता, परंतु हा दबावाला सारून चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. इथून पुढे अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 40 धावा सुद्धा लागल्यात.
ऑन साइडला आडव्या बॅटनं अलॉंग विथ अ कार्पेट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण आणि एकेरीस धावावर समाधान मानावं लागेल, कारण सौरभकडे सुद्धा क्षमता आहे. कारण मागील षटकामध्ये आपण पाहिलं तब्बल 4 चेंडूंवर 4 चौकार त्याच्या बॅटमधून. आता येणारं हे षटक सौरभ कशा प्रकारे पवित्र आजमावतोय, एक अटॅकिंग इंटेंट कंटिन्यू ठेवतोय की यशला स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर आणतोय. पाहूयात पुढचा बॉल. पुन्हा एकदा आदित्य बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल आदित्यने डिलिव्हर्ड केला. चला विनंती करतोय टीम स्पीडअप करा, अधिकचा वेळ आपण घेता. या स्पर्धेचा नियम आम्ही तुम्हाला कळतोय. 4 षटकांच्या मॅचसाठी पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या संपूर्ण तुम्हाला अनिवार्य आहे. पुन्हा एकदा लॅप केलाय, पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय. पुन्हा एकदा बॉल निघून जाईल डीप फाईन लेग सीमा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इन टू द फेन्स. अजून एकदा चौकार. सलग 5 बॉल आणि 5 चौकार मारण्यात यशस्वी राहिला फलंदाज. कारण मागील षटकामध्ये शेवटच्या 4 बॉलवर 4 चौकार आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच सौरभ गावड ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. त्या चेंडूवर सुद्धा चौकार. म्हणजे या बॉलवर जर चौकार आला तर सौरभ गावडच्या नावावर सलग 6 बॉल 6 चौकार सुद्धा पाहायला मिळतील. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय, परंतु यावेळेस फटका फसलाय. पंचांकडे पाहिलं जाईल, दोन्ही पंचांकडे पाहिलं जातं. चला योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. कोणत्याही प्रकारचा दबाव पंचांवर नसेल. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधिकारी MSCBचे सन्मान्य प्रशांतजी पाटील हे उपस्थित आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना सुद्धा विनंती असेल की साहेब आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर यावं. प्रशांतजी पाटील यांना हे विशेष निमंत्रण आयोजकांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये शब्द सुमनांना सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. नवीन फलंदाज सौरभ गावणची जागा घेण्यासाठी राजा गावण. मागील वर्षामध्ये दादर येथे स्वर्गीय हितेश स्मृती चषक या स्पर्धेमध्ये योगेशने खरं तर बाईक पटकावली होती, परंतु अवघ्या 1 पॉईंटने मागे राहणारा खेळाडू हा सुद्धा होता. त्यामुळे एक दमदार खेळाडू म्हणून याची सुद्धा ओळख आहे. त्याच्या शरीर यष्टीवरनंच तुम्ही पाहू शकता त्याची बॅटिंग किती असरदार असेल हे पाहण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी, जिथे आदित्य पाटील ह्याचं कमबॅक पाहायला मिळालं. 1 षटकार 2 वाईड 1 सिंगल 1 चौकार या षटकामध्ये जरूर आले, परंतु तदनंतर महत्वाचा गडी तब्बल 24 धावा करत सौरभ गावण पॅव्हेलियनच्या दिशेनं. हो, राजा गावणसाठी पहिला बॉल ऑन साइडला खेळला. मोहित डीप मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. 1च धाव तिथे मिळेल. 1 धावेनं समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. 46 46 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथून पुढे अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट किती सेट करू शकेल देवा ग्रुप आवरेज संघ, कारण जेवढं टार्गेट सेट कराल तेवढंच आपले गोलंदाज एक सुटकेचा श्वास घेते. कारण आवरेज संघाला सुद्धा एक आठवण करून देते, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये मोहित म्हात्रे सारखा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून मितेश म्हात्रे सारखा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 44 धावांचं योगदान. मागील मॅच मध्ये यावेळेस फटका फसलाय, परंतु झेल ड्रॉप झाला. प्रयत्न चांगले होते, परंतु शेवटच्या क्षणी तो झेल कॅरी झाला नाही. कारण कोणताही झेल तुम्ही घेत असताना टीमची टोटल या 2च्या मदतीनं 48 रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरेज संघाची धावसंख्या 48 ला 2. इथून पुढे चांगल्या दर्जाची बॉलिंग करायला लागली. एक इकॉनॉमिकल षटकची फार गरज आहे. आतापर्यंत या इनिंगच्या हायलाईटचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 16 अत्यंत खर्चिक गोलंदाजी झाल्या. आता इकॉनॉमिकल षटक आहे. आता गोलंदाज संदीप डंगर बॉलिंग मार्कवर आहे. एक अनुभवी गोलंदाज. स्वतःला संधी देणं फार आवश्यक, कारण तुमचा सर्वात मोठा शत्रू हा तुमचा मनच आहे. त्याला अडथळे नव्हे तर त्याला संधी पाहण्याचं प्रशिक्षण द्या. युअर ग्रेटेस्ट वेपन इज युअर माइंड.
ट्रेन इट टू सी ऑपॉर्च्युनिटीज नॉट ऑब्स्टॅकल्स. पुढचा बॉल. हो राजा गावणसाठी पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचं होतं. यष्टीरक्षक तिथे अगदी क्लोज भूमिकेत होतं, त्यामुळेच की काय बॉल ते कॅरी करू शकले नाहीयेत. एका धावेवर समाधान मानावं लागेल राजा गावण यांना. एका धावेने संघ पुढे जाईल. 49 रन्स, 49 धावा धावफलकावरती या षटकातील आणि या शेवटच्या मॅच मधील पहिल्या सत्रातील शेवटचे 5 चेंडू. हे 5 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर संदीप डंगर यांच्या षटकाची सुरुवात फार सुरेख होती. एक 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाटचाल पुढे. धावसंख्येला गती आले 49 49. यावेळेस डावखुरे हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक यश गावण जो वन डाऊनला आलाय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय हा फलंदाज. हो आडव्या बॅटनं केसला अलॉंग विथ कार्पेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तयार. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? रनआउटची संधी. थ्रो चांगला, परंतु ताळमेळमध्ये बिघाड, परंतु कलेक्शन प्रॉपर नाहीये. त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. जणू काय असं वाटलं होतं की राजा गावण यांनी मन बनलं असतं की 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, परंतु तू मे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु धोका पत्करावा लागलेला नाहीये. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे जाईल, तो म्हणजे 50 धावा झाल्या देवा ग्रुप आवरे संघाच्या. अर्धशतक संघाचं लागले धावफलकावरती. आता इथून पुढे येणारे 4 बॉलवर मोठे प्रहार पाहायला मिळतील की संदीप डंगर यांची ज्याप्रमाणे गोलंदाजी चालले ना तशाच पद्धतीची गोलंदाजी राहील. कमी गतीनं लोवर फुल टॉस ओळखलं आणि तिथून मात्र बॉलला फेकून दिलं मिड विकेट. सीमारेषा क्लिअर करत असताना पंचांचे दोन्ही हात अवकाशाकडे. अर्थातच चेंडू सीमा पार. षटकार. समुद्रावर राज्य करायचं असेल ना तर एका माशासाठी रडत बसू नका, कारण मागील बॉलवर जरूर 2 सिंगल आल्यात, परंतु जर राज्य करायचं असेल ना तर पुढचे चेंडू सुद्धा आमचेच आहेत. संपूर्ण समुद्र माझा हे सांगावं लागेल. षटकार ठोकला. हो आडव्या बॅटनं पुल करायचा होता, बॉलला गुल करायचा होता, परंतु बॅटची आतली कडा डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण क्षेत्ररक्षक बॉलला चाच पडत राहिला. रनआउटची संधी. पंचांचं बोट अवकाशाकडे धावबाद स्वरूपात. पुढचा धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरे संघाला फलंदाज बाद राजा गावण. फलंदाज साहिल भोईर उर्फ बारक्या नावानं खेळाडू प्रसिद्ध. बारक्या नाव म्हटलं की रायगड टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव बारक्या कांबळे. परंतु सध्या देवा ग्रुप आवरे संघाचा साहिल भोईर उर्फ बारक्या मैदानाच्या आतमध्ये. राजा गावण यांच्या बॅटमधून एक मोठा प्रहार, एक शॉर्ट बट स्वीट इनिंग. त्यांच्या माध्यमातून 8 धावांची साकारण्यात आली. आता नवीन फलंदाज शेवटच्या 2 बॉलवर कशा प्रकारची खेळी करेल. जर्सी नंबर 02. हल्लीच्या काळामध्ये पाहता आपण प्रत्येकाला चॉईस जर्सी नंबर मिळतो, परंतु पूर्वीच्या क्रिकेटमध्ये असं नव्हतं. पहिले व्हाईट जर्सी कोडमध्ये पूर्वीच्या काळी क्रिकेट खेळलं जायचं. फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकत असताना आल्या 600च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात करणारा दमदार, असरदार आणि धमाकेदार षटकार. कुंडीत राहून वाडाचं झाड मोठं होऊ शकत नाही. मोठं व्हायचं असेल तर जमिनीत उतरावं लागतं. हा खेळाडू मैदानात उतरलाय. ओहो पुढचा बॉल खोलात टाकलाय. नशिबाची साथ, बलवानाला भाग्य का साथ बहादूर को. यावेळेस बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार. चौकार. आणि खरं तर या चौकारण्याशी षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या सत्राची समाप्ती होते आणि एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग. बॅटिंग करत असताना देवा ग्रुप आवरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा आणि विजयासाठी समीकरण असेल येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. बॅटिंग करत असताना टीम श्रीराम बळवली. काय कमालीची बॅटिंग या खेळाडूची. आणि गतवर्षी झालेली स्पर्धेची आठवण तुम्हाला करून देतो. नाईटला झालेली स्पर्धा अटल करंडक या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने खरं तर 72 धावांची बहारदार खेळी केली होती.
जणू का हे मैदान त्याला रास येते की काही तशा प्रकारची बॅटिंग या खेळाडूने केलं साहिल भोईरनं. जाऊयात पुढच्या सत्राकडे जिथं आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि त्यातलं शेवटचं सत्र तुम्ही अनुभवणार आहात. चला श्रीराम बळवली संघ आपला विनंती असेल की आपण या आमच्या खेळाडू कक्षामध्ये या सुद्धा धावा चेस होऊ शकतात. तसेच बळवली गावचे एक दिग्गज अष्टपैलू सागरजी पाटील यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहताय या स्पर्धेच्या वतीनं. आणि आज त्यांच्या गावातील अजून एक संघ श्रीराम बळवली हा संघ खेळतोय. एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांचा पहिला मॅच मध्ये राहिला जिथे मितेश म्हात्रे या खेळाडूच्या इनिंगकडे आता लक्ष असेल. हा खेळाडू या मॅच मध्ये नक्कीच स्पॉटलाईटवर असेल कारण त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये तब्बल 44 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. तर अशा प्रकारची खेळी तर पाहायला मिळेल का. तसेच बळवली गावचे समर्थक आणि जिथे गावचे ग्रामस्थ संतोष एक बेस्ट डान्सर यांची सुद्धा उपस्थिती. त्यांचा डान्स बहुतेक जितेच्याच मॅचला आपल्याला दिसतो. परंतु या मॅच मध्ये बळवली संघासाठी समीकरण 24 बॉल 68 धावा प्रति षटक 17 धावा करायच्यात. या 17 प्रति षटक 17 धावा करायच्या असतील तर मात्र चांगल्या दर्जाची बॅटिंग चांगल्या दर्जाची फलंदाजी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये संजय डंगर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीराम बळवली या संघाला करावी लागेल. चला टीम विनंती करतोय लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 5:13 झालेत. 5:15 पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल अशी आशा करतोय. आणि 5:30 जर तुमची पहिल्या 15 मिनिटात 3 षटकं संपली नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अधिकचा खेळाडू 38 सर्कलमध्ये दाखल करायला लागेल. अर्थातच बाउंड्री लाईनच्या बाहेर 4च खेळाडू राहतील. यस नक्कीच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. टीम देवा ग्रुप आवरे पॅनलाइज केलं जाईल आपल्याला जर पहिली 3 षटकं पहिला बॉल डिलिव्हर्ड ज्यावेळेस होईल पंच टायमर ऑन करतील. पहिल्या 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं तुम्हाला डिलिव्हर्ड करणं फार आवश्यक असेल. अन्यथा शेवटच्या 1 षटकामध्ये 38 सर्कलमध्ये एक अधिकतम खेळाडू तुम्हाला दाखल करावा लागेल. जाऊयात मॅचकडे जिथे उत्तर अर्धाच्या खेळाला होती सुरुवात. पूर्वार्धामध्ये 67 धावांची उभारणी केली. 68चा पाठलाग करायचा आहे. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने प्रदीप घरत तर दुसऱ्या बाजूने पेण तालुक्यातील नवोदित खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं शुभम पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. बॉलिंग मार्कवर उरण पूर्व विभागातील देवा ग्रुप आवरे संघाचा स्ट्रायकर गोलंदाज पूर्वेश पाटील बॉलिंग मार्कवर तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल प्रदीप घरत. पहिला बॉल ओहो पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता आणि उचलून सरळ फेकून दिला. वाईडिश लॉंग ऑन सीमा क्लिअर करत असताना 68चा पाठलाग करत असताना शंखनाद षटकार. संजय डंगर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा श्रीराम बळवली हा संघ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच म्हणून संजय डंगर यांच्यासाठी की पाण्याविना मासा, भरारी विना गरुड, डंका विना साप आणि संजय डंगर यांच्या विना श्रीराम बळवली संघाचं क्रिकेट नेहमीच अपूर्ण आहे. एक चांगल्या दर्जाचं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या खेळाडूंना राहिलं. आता कशा प्रकारचा खेळ करतील. या 68चा पाठलाग सुद्धा होऊ शकतो हे मात्र प्रदीप घरतच्या षटकाराने सांगलंय. काय कमालीचा स्ट्रोक. पुढे येऊन स्टेप आउट करून मागील शेर तर यावेळेस 1.25 शेर सरळ थेट आउट ऑफ द पार्क डाऊन द ग्राउंड षटकार. कमालीची बॅटिंग. हा खेळाडू प्रदीप घरत मैदानात आलाय परत हेच सांगतोय. शंड राहून थंड राहण्यापेक्षा बंड करून कधीही गुंड झालेलं बरं. आणि गुंडागर्दी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवर
दोन धमाके पाहायला मिळालेत. टीमची टोटल नेऊन ठेवले 12 या धावसंख्येवर. बॉलिंग मार्कवर पूर्वेश पाटील हा सुद्धा एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज, याला सुद्धा कमबॅक करणं फार आवश्यक आहे. पुढचा बॉल, ओहो ऑन साइडला फटका, बॅटची लीडिंग एज. तिथे मात्र खेळाडू थाईनात होता. जरूर वाटलं होतं झेल होईल की नाही, परंतु अटेम्प्टच केला नाही आणि अटेम्प्ट जर केला नाही तर मात्र यश मिळणार नाहीये. तीन बॉल आणि 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला शुभमचा फटका अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा. शुभमची सुरुवात सुद्धा धमाकेदार. पहिल्याच बॉलवर रन्स मिळतील 4. ठोकलाय वेलकम बाउंड्री, चौकार. खेळावं लागेल, परंतु यावेळेसचा बॉल चांगल्या पद्धतीचा फलंदाजापासून दूर ठेवलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटले की त्यांच्याकडे एक नॅचरल स्विंग पडल्यानंतर बाहेर निघणारे बॉल, आणि इथून मात्र पडल्यानंतर हा बराचसा बॉल बाहेर निघलाय, परंतु वाईड लाईनच्या गाईडलाईनच्या आतमध्ये हा बॉल, त्यामुळेच निर्धाव चेंडूची सांगत होतं. टीमची टोटल 5 बॉल 17 धावसंख्या. पुढचा बॉल ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याला उलकावून देत बॉल पुन्हा एकदा सीमा पार. शुभम पाटीलच्या बॅटचा तडाखा, अजून एक धमाका, षटकार. काही कमालीचा फटका. शुभम पाटील पेन टेनिस क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य असंच म्हणायला हरकत नाहीये, कारण मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूनं काय खेळ केला मित्रांनो. तसेच या स्पर्धेसाठी स्वप्नील पाटील दादर ताय यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, आणि आवरे संघाचा निशांत याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी स्वप्नील पाटील ताय यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा करण्यात आलेला आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅच खेळायची इथे आवश्यकता असेल. येणारे 18 बॉल आणि 45 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर कल्पेश तयार. पहिला बॉल रॅम्प करायचा होता, आवश्यकता होती का? प्रदीपला सुद्धा विचार करावा लागेल या गोष्टीचा, कारण प्रदीपच्या बॅटमधून आपण पहिल्या 3 बॉलवर 13 धावा पाहिल्या होत्या. तो अशा प्रकारचा फटका का सजवतोय? ताकदीवर युक्तीचा वापर सध्या करण्याची आवश्यकता आहे का? सरळ बॅटनं खूप चांगले फटके त्यानं खेचलेत. टीमची टोटल थांबली 23 रन्स, 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहता ही स्पर्धा साईप्रीत लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट लाईव्ह, आणि या चॅनलचे सर्व चंदू वाघमारे हे सुद्धा आमच्या टेक्निकल रूम मध्ये. पुढचा बॉल फुलटॉस वर गेला आक्रमण. इथे मात्र बॅट आणि बॉलच्या मध्ये सुंदर साऊंड. बॉल लॉंग लेग सीमा रेषा आउट ऑफ दी ग्राउंड. 6 धावा, षटकार. घरात आपल्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये करतोय. तब्बल या इनिंग मधला 3रा षटकार ठोकतोय.
इथून मात्र प्रयत्नांना यश आले की माजू नका, परंतु अपयश आले की लाजू सुद्धा नका. पुन्हा एकदा प्रयत्न करा मैदानाच्या आतमध्ये, हे प्रयत्न करावे लागतील. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव तिथे मिळेल. आणि इथे काय घडलंय, आधीच धाव फलकावरती धावा आता कमी होत चालल्यात, त्याच्यामध्ये आता गोल आपले खेळाडू अधिक खर्च करतायत. इथून मात्र बॉल चाललाय सीमा पार, प्रदीपच्या बॅट मधून चौकार. आता इथून पुढे समीकरण असेल येणारे 15 बॉल आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. मॅच इज ऑन, शो इज मस्ट गो ऑन. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मैत्री चषक 2025 दिवस दुसऱ्यामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होईल. बॉलिंग मार्कवर कल्पेश ठाकूरला पाहताय, ज्यानं आतापर्यंत 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. ऑन स्ट्राइक प्रदीप घरत, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आलाय. पुढचा बॉल कल्पेश तयार. फुल टॉस होता, विकेट किपर कडून चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार. सीमा पार मिळतील 4. फुल टॉस होता, म्हणजे पडल्यानंतर वेस्ट साईडच्या खाली जाणार होतो बॉल, परंतु यष्टी रक्षकाकडून झालेली चुकी. चुकीला माफी नाही. आयुष्यामध्ये सुद्धा नाही आणि क्रिकेटमध्ये सुद्धा नाहीये. आधीच धाव फलकावरती धावा नाहीयेत, त्यामध्ये मिसफिल्ड. आमदनी 58, खर्चा रुपया. ओहो, बॅक फुटला गेले. अलॉंग विथ द कार्पेट बॉलला पंच केलाय. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव तिथे प्रदीपच्या खात्यामध्ये, 1 धाव श्रीराम बळवलीच्या खात्यामध्ये. एका धावेने संघ पुढे जाईल. 38 38 धावा धाव फलकावरती. इथून पुढे समीकरण असेल येणारे 13 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. साईप्रीत लाईव्ह या चॅनलची आपण चर्चा करत होतो, यांचं अजून एक सेटअप खरतर करंजाडे येथे टुर्नामेंट, तिथे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कव्हरअप त्यांच्या माध्यमातून केलं जातं. पुढचा बॉल ओहो, पुढ्यात टाकलाय आणि शुभम पाटीलचा तडाखा पहा. लांबच लांब, लांबच लांब. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमा पार, आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज, इट्स अ मायटी. आवश्यकता आहे. 2 षटकांमध्ये 44 धावा केल्यात. काय कमालीची बॅटिंग. आणि बघा आपल्या ऑन स्क्रीन टेकडीवर बसून सुद्धा प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, जिथे इंडियन जर्सी कोड, पिंक जर्सी कोड, ऑरेंज, तदनंतर ब्ल्यू, ऑरेंज जर्सी कोड, ब्लॅक जर्सी कोड मध्ये विविध जर्सी मधील हे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. टेकडीवर बसून सुद्धा या स्पर्धेचा भरघोस आनंद घेतात आणि या स्पर्धेने मिळवलेले ते घवघवीत यश आहे मित्रांनो, आपण पाहताय, अनुभवताय आणि ऐकताय. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती रोड लाईन्स ग्रुप जो आयोजित मैत्री चषक 2025 आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत, जिथे देवा ग्रुप आवरेज संघानं पहिल्या सत्रामध्ये 67 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांना आता 68चा पाठलाग करण्यासाठी बळवली संघ उतरलाय आणि काय उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः बरसलाय. 12 बॉल 24ची गरज. चला विनंती आहे, स्पीडअप करा. दत्त जयंती आज 6 वाजता फुल टाकायला जायचं सर्वांना. ओहो, पहिला बॉल कमी गतीनं. सौरभ गावंड हुशार आहे, गोलंदाज चालाक आहे, चतुर आहे. बघा थोडीशी दुखापत झाली खेळाडूला. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, परंतु वळण घेणारा बॉल. तिथे मात्र सौरभ गावंड बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं. तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता प्रदीप घरत. मागील षटकामध्ये सुद्धा पहिला चेंडू निर्धाव फेस केलं होतं, तदनंतर त्यांना आक्रमण केलं होतं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे की काय असंच आता म्हणावं लागेल. पहिल्या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती, तदनंतर निर्धाव, तदनंतर मात्र मागील षटकामध्ये त्यांचं आक्रमण. परंतु आता मात्र सौरभ गावंडच्या विरोधात पहिला बॉल निर्धाव. इथून पुढे समीकरण 11 बॉल आणि 24 धावा. आतापर्यंत झाल्या किती ना याला महत्व नाही, इथून पुढे करायच्या किती त्याला महत्व आहे. बॉलिंग मार्कवर सौरभ गावंड, ऑन स्ट्राइक प्रदीप घरत. फुल टॉस, 8व्या बॅटनं बॅटची आतली कडा, बॅटची चायनीज कट, लेमन कट, बॉल सीमा पार. यावेळेस डीप फाईन लेगच्या दिशेने दमदार चौकार.
प्रेझेंट, उद्या घडेले भविष्य आहे, होऊन गेलाय तो भूतकाळ आहे, परंतु आज जे आहे ना हा आहे वर्तमान. परंतु वर्तमान काय बोलतोय, विजयासाठी 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. प्रदीप घरत आणि शुभम पाटील सलामीला आलेली जोडी आतापर्यंत 14 बॉल मध्ये 48 धावांची भागीदारी झाली. हा सामना आवरे संघाला जिंकायचा असेल तर सौरभचं षटक फार निर्णायक आहे. ओहो, खोलात टाकलाय, फटका उंच गेलाय, दूर कमी क्षेत्ररक्षक डाव दी बॉल. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल करतोय आणि इथे मात्र महत्वाचा धक्का. प्रदीप घरत बॅक टू द डगा. बॉल आणि 20 धावांची गरज आहे, जिथे मात्र कमालीची बॅटिंग. 28 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. काय बॅटिंग राहिलं प्रदीप घरत यांची, एकदा जोरदार टाळ्या. डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना, परंतु ऑन स्ट्राईक फलंदाज नौका फलंदाज मागील मॅचचा हिरो मितेश म्हात्रे, ज्यानं 44 धावांची बहारदार इनिंग साकारली होती. आता तशा प्रकारची इनिंग पुन्हा एकदा खेळावी लागेल, कारण समीकरण 9 बॉल आणि 20 धावा. चला आवरे संघ स्पीडअप करा, खेळाडूला दुखापत झाली हरकत नाहीये. फर्स्ट एड बॉक्सची पूर्तता तिथे केली जाते आमच्या आयोजकांच्या वतीनं. 9 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. सौरभ गावंड बॉलिंग मार्कवर आहे, मागील मॅचचा हिरो. मितेश म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर आवरे संघासाठी मागील मॅचचा हिरो सौरभ बॉलिंग मार्कवर आहे. म्हणजे हिरो वर्सेस हिरो ही मॅच आहे. म्हणजे अगदी 88ची लढत आणि 2 प्रमुख खेळाडू आपल्या संघाचे आमने सामने लढत असताना 9 बॉल 20 ची गरज. बॉलिंग मार्कवर सौरभ, ऑन स्ट्राईक मितेश. आपण पाहताय मैत्री चषक 2025. आडव्या बॅटने खेळायचा होता, कमी गतीने टाकला होता, फसव्या पद्धतीचा चेंडू. दुखापतग्रस्त आहे तरी सुद्धा खेळाडू चांगल्या दर्जाचे बॉल डिलिव्हर करतोय. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. आता मात्र थोडस समीकरण अवघड करून ठेवलंय. पहिल्या 2 षटकामध्ये 44 आल्या होत्या, या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलवर फक्त 4च धावा दिल्यात. गेमला थोडस स्लो डाऊन केलंय खेळाडूनं असं म्हणायला हरकत नाहीये. ऑन स्ट्राईक मितेश म्हात्रे. कोलाट टाकला होता, बॅटची लिडिंग एज, पॉइंटला क्षेत्ररक्षका. एकच धाव मिळेल, एकच धाव. एका धावेनं समाधान मानवलं. संघाची धाव संख्या 49, 49 धावा. इथून पुढे समीकरण येणारे 7 बॉल 19 धावा. शुभम पाटील याला या बॉलवर एखादा मोठा फटका मारणं फार आवश्यक आहे, तरच बळवली संघ शेवटच्या षटकामध्ये फाईट करू शकेल. कारण समीकरण राहिलं 7 बॉल 19 धावा. एका बाजूने शुभम पाटील, दुसऱ्या बाजूने मितेश म्हात्रे. तर बॉलिंग मार्कवर सौरभ गावंड. आतापर्यंत काही गोलंदाजी राहिल्या, पहिल्या 5 बॉलवर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. श्रीराम बळवली की देवा ग्रुप आवरे, उरण पूर्व विभाग की जिते विभागातील बळवली हा संघ. चला बॅट्समन रेडी नव्हते, चला विनंती करेन स्पीडअप करा. 5:30 झालेली आहेत. आज खर तर गुरुवार आहे, पावन दिन आहे, परंतु त्या निमित्तानं दत्त जयंती सुद्धा आज पाहता. पुढचाच बॉल ऑन साइडला फटका सजवायचा होता, परंतु हे मैदान संध्याकाळच्या सत्रामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तेवढं पूरक ठरत नाही, हेच मात्र दाखवून देत असताना पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर सौरभ गावंड निर्णायक मॅच मध्ये निर्णायक षटक हाताळत असताना विकेट मिळवते. 1 मोर विकेट डाऊन. शुभम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटच्या षटकाचा वापर, शेवटच्या गोलंदाजाचा वापर आजच्या दिवसातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी देवा ग्रुप आवरे संघासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार झाला. आवेश म्हात्रे. मागील सामन्यामध्ये 24 धावा रोखायच्या होत्या आवेशला. या मॅच मध्ये आवेशला धावा रोखायच्या त्या म्हणजे
19 धावा, कमालीचं षटक सौरभनं हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केल्या आपल्या संघासाठी. अगदी स्टार म्हणून हा खेळाडू चमकला आजच्या दिवसामध्ये. 6 मध्ये 19 ची गरज असताना आता कशा प्रकारची बॅटिंग करेल, इथून पुढे हार मानून चालणार नाही. मितेश म्हात्रेच्या मनगटात ती ताकद आहे. ही जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग तुम्हाला जिंकायचं, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. हो ठोकलाय आपल्याच डगआउटच्या दिशेने, हा येतोय लांब लचक षटकार. नाहीये, माझ्या मनगटात ताकद आहे. मात्र मितेश मात्र इथे सिद्ध करून देतोय. ठोकतोय आखूट टप्प्याच्या बॉलवर डीप स्क्वेअर लेगला. श्रीराम बळवली संघाच्या डगआउटच्या दिशेने हा दमदार षटकार. समीकरण आहे येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 13 करायचे आहेत. कोला टाकला होता परंतु चांगल्या दर्जाची फिल्डिंग. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलं. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. फ्रेम बाय फ्रेम चेक केलं जाईल आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून आमचे हनुमानजी नाईक सर इथे जोडले जातील. फ्रेम बाय फ्रेम चेक केलं जाईल. त्यांच्या समवेत आमची संपूर्ण साईप्रीत लाईव्हची टेक्निकल टीम. खरं तर या चॅनलचे सर्व सध्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत. चंदू वाघमारे फ्रेम बाय फ्रेम ते दाखवतात. डिसिजन इज पेंडिंग. फ्रेम बाय फ्रेम चेक केलं जाईल. फलंदाज योग्यरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आलाय की नाही. चला, नो डाऊट इट्स अ रन आउट. फलंदाज बाद झाला. इथे मात्र मोठी विकेट, मोठा मासा गळाला लावला. मितेश म्हात्रे मागील मॅचचा हिरो, यावेळेस मात्र तालमेल मध्ये बिघाड. कारण असं म्हणतात ना की एका हाताने टाळी वाजत नाही, एका पंखाने झेप घेतली जात नाही. तसेच एकटा खेळाडू धावून धाव पूर्ण होत नाही. दोन्ही खेळाडूंना धावणं फार आवश्यक आहे. इथे मात्र तालमेल मध्ये बिघाड. मितेश म्हात्रे तंबूच्या दिशेने परतन दिसे. नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोट्या पाटील, उजव्या हाताचा फलंदाज गोट्या पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोट्या म्हटलं की पेन टेनिस क्रिकेटचा एकमेव खेळाडू. खरं तर रायगड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ज्याला क्रिकेट क्षेत्रामध्ये रायगड भूषण पुरस्कार भेटलाय. परंतु गोट्या या नावानं खेळणारा हा श्रीराम बळवली संघाचा गोट्या कशा प्रकारची कामगिरी करेल. 4 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 4 मध्ये 13 करायचे. 4 बॉल 13 धावा. गोट्या तूच काहीतरी कर भावा, असेच म्हणत असतील आता बळवली संघाचे समर्थक. या धावा गोट्या करू शकेल का? आज जर या धावा केल्या तर मात्र कुठेतरी विजयाचा जल्लोष श्रीराम बळवली संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु आवेश मात्रे जो आतापर्यंत हवी राहिलाय, जरूर एक षटकार खालाय. पुढच्याच बॉलवर कमबॅक सुद्धा झालाय. आडव्या बॅटने घ्यायचा होता, खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. पंचांकडे पाहिलं जाईल, ही धाव ती ग्राह्य धरली जाईल का नाही का. अर्थातच डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अर्थातच ज्यावेळेस तुम्ही एखादी धाव पूर्ण करत असता दोनही फलंदाजांनी एकाच वेळी क्रीज सोडणं फार आवश्यक आहे. आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. आणि डॉट बॉल आता येणारा प्रत्येक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. आडव्या बॅटनं जरूर खेळायचा होता परंतु पडल्यानंतर खाली राहणारा बॉल. आवेश म्हात्रेचा 3 बॉल 13 धावांची गरज. बळवली की आवरे की बळवली. या बॉलवर जर षटकार आला ना तर मात्र कुठेतरी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळेल. तर कुठेतरी सामना ऑन राहील. कारण विजयासाठी समीकरण 3 बॉल 13 धावा. ओहो, फटका हवेत आहे. लफ करायचा होता, फटका फसलाय. इथे मात्र जेल खाली खेळाडू येतात. जेलबाद स्वरूपात अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना श्रीराम बळवलीचा गोठ्या पाटील बॅक टू द डग.
आणि स्वप्नील पाटील यांच्या अगदी निकटवरती आहेत आणि त्याच्यासाठी स्वप्नीलनं लावलेलं हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्यांना जीपे करण्यात येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राहुल पाटील. राहुलची चाहूल मैदानाच्या आतमध्ये लागली. 2 बॉल 13 धावा. या बॉलवर मोठा प्रहार येईल का नाही. ब्लाइंड स्ट्रोक जणू काय या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल दिसेनासा झालाय की काय बळवली संघाला. खर तर नाणेफेक जिंकली होती बळवली संघानं. तिथून मात्र कुठेतरी निर्णय चुकला का की मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी शुभम आणि प्रदीपची विकेट गेल्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला आला का हेच आता मात्र घरी जात असताना विचार करतील की काय. परंतु एखादी खराब डिलिव्हरी अजून सुद्धा सामना बनवू शकते. आवेश मात्रे शेवटचा बॉल तर नाहीये. षटकार जरूर आला लेट पण थेट जरूर झालाय उशीर. मारलाय फटका पद्धतशीर परंतु ह्या सामन्यात विजयी झालाय संघ देवा ग्रुप आवरे. अभिनंदन टीम देवा ग्रुप आवरे. सुपर 8 मध्ये दाखल होणारा 4था संघ ठरलाय मैत्री चषक 2025 या स्पर्धेमधला. तर हार्डलक टीम श्रीराम बळवली. या चालू मॅचच्या वाचायला दोन्ही टीमला विनंती करतोय हस्तांदोलन करा. हँडशेक करून आपण मैदानाच्या आतमध्ये बाहेर व्हा. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हे 2 दिवस यशस्वीरित्या पार पडले त्याच्यासाठी संपूर्ण क्रीडा रसिकांचं सर्वच खेळाडूंचं मनपूर्वक विशेष आभार व्यक्त करतोय. अगदी वेळेमध्ये आजचा दिवस कव्हर झालाय. आणि सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ आहे तो म्हणजेच देवा ग्रुप आवरे संघ. आवरे संघ संडेला 7 डिसेंबर रोजी ठीक 10:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 11:15 वाजता आपली मॅच चालू होईल याची आपण नोंद घ्यावी. जाऊयात पुन्हा एकदा उद्याचा दिवस